पाठ 20वा आपले भावनिक जग. भावनिक जगामध्ये आपल्या भावना कशा व्यक्त केल्या जातात, एकमेकांसोबत कसे वागल्या जाते, या गोष्टींचा सराव या पाठामध्ये करणार आहोत. खालील बाबतीमध्ये तुम्ही तुमचे निरीक्षणे नोंदवा. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत तुमचे वागणे कसे असतात. वर्तमानपत्रातील नैसर्गिक आपत्तीचे चित्रे. तर वर्तमानपत्रातील क्रिकेटच्या सामन्याविषयी बातम्यासुद्धा आपण बघत असतो. वर्गामधील मित्रमैत्रिणी यांचा कधीकधी आपल्याला काही कारणास्तव राग देखील येतोय. तर सर्कशीतील विदूषकांच्या करामती बघून आपला हावभाव हसण्यासारखा असतो. माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पैलू असतात. कधी माणूस दुसऱ्यावर रागावतो, कधी स्वतःवर रागावतो, तर कधी कोणाला उदाहरणे देऊन क्षमासुद्धा करतो. त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो, तर कधी कोणाबद्दल त्याला प्रेम देखील वाटते. तो फक्त स्वार्थीपणाने वागतो, तर वेळप्रसंगी त्याला त्याग करायला, इतरांना मदत करायला पुढे सरसावतो. राग, आनंद, दुःख आणि मत्सर, नैराश्य ह्या भीती सगळ्या आपल्या भावना आहेत. आपल्या जीवनामध्ये जगताना याचा आपल्याला अनुभव येत असतो. भावनांचा मेळ कसा घालावा, भावनांची संगती कशी असते. माणूस विचारक्षम असतो. तो त्याचे जे काही कार्य करत असताना त्यांना काही मर्यादा दिलेल्या आहेत, काही भावनासुद्धा दिलेल्या आहेत. आणि आपल्या ज्यावेळेस भावना तो व्यक्त करत असतो, भावनाशील असतो. विचार आणि भावनांचा योग्य मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. वेळोवेळी प्रसंगी आपल्याला कसं वागायचं हे समजलं पाहिजे. कोणी आपल्याला जर का दुखावलं, आपल्याबद्दल वाईट वाटते, ते स्वाभाविकच आहे. पण किती वाईट वाटून घ्यायचे हे आपल्याला कळायला हवे. एखाद्याने चूक केली तर त्याला राग येतो, पण किती रागवायचे याची सुद्धा मर्यादा असते. मर्यादेपेक्षा जास्त राग व्यक्त केल्याने त्याचे सुद्धा काही हानिकारक असे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. एखादी गोष्ट हवीशी वाटते, स्वाभाविक आहे, पण त्याच्यासाठी किती हलवेपणा करायचा हे सुद्धा कळायला पाहिजे. एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर आपण ती खूपच आईवडिलाकडे जिद्द करून घेत असतो, परंतु त्याची सुद्धा मर्यादेची जाणीव आपण ठेवली पाहिजे. विचारीपणाने भावना आवरता येतात, त्यावर संयम ठेवता येतो. भावनावर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालणे, पण योग्य रीतीने योग्य प्रमाणामध्ये व्यक्त करणे, याला भावनिक समायोजन असं म्हटलं जाते. म्हणजे त्या भावनाला किती प्रमाणामध्ये व्यक्त करायचं, म्हणून त्याला भावनिक समायोजन या नावाने ओळखल्या जातात. भावनांचा योग्य मेळ घालण्यासाठी किंवा घालण्यामुळे आपल्याला व्यक्तिमत्व संतुलित राखता येते. इतरांना समजून घेण्यासाठी आपली क्षमता देखील वाढते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. इतरांना दोष देणे, त्यांच्यामधल्या उणिवा काढणे, त्यांचा मत्सर करणे, त्यांचे यश सहन न होणे, या दोषामुळे आपली सुटका होते. आपण आनंदी राहतो. इतरांशी जुळून घेण्याची आपली वृत्ती वाढते. आपल्याला ठेकेखोरपणा कमी व्हायला लागतो. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचे दुःख आणि सुख हे काय आहेत याची जाणीव देखील व्हायला लागते. या प्रसंगी तुम्ही काय कराल. रणजित आणि अभय यांच्यात पहिल्या बाकावर कोण बसणार वाद सुरू झाला आहे. दोघेही खूप रागावलेत, एकमेकांचे दप्तर उचलून टाकण्याच्या स्थितीमध्ये आलेले. त्यांच्यामध्ये भांडण संयमानं जर का सोडले तर ते थांबेल, आणि त्यांच्यामध्ये वाद जर का वाढला तर ते आणखीनच वाद करतील, एकमेकाला मारण्याच्या स्टेजपर्यंत ते जातील. हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण तो बुजरा आहे. त्याला शिक्षकांनी जाऊन सांगायचा संकोच वाटतो आहे. म्हणजे खेळामध्ये बुजरा असू द्या, उंच असू द्या, जाड असू द्या, पातळ असू द्या, पण खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचे असेल तर आपली जिद्द मनामध्ये असायला पाहिजे. निशाची अभ्यासाची वही रेखाने चुकून घरी नेली आहे, तर तिला पटकन दिसी फोनवरून किंवा सूचित करून सांगायला पाहिजे, चुकून तुझी वही माझ्याकडे आलेली आहे, आणि तिनं परत सुद्धा करायला पाहिजे. एखादे दुःख हे प्रसंगाप्रमाणे, राग ही सुद्धा आपली एक भावना आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी तर कशाचा राग येतच असतो. एखादी गोष्ट आपल्याला मनाविरुद्ध घडली की आपल्याला अपमान देखील झाल्यासारखा वाटतो, की राग कितपत यायला पाहिजे. तसेच एखाद्यावर अन्याय झालेला पाहूनही आपल्याला राग येतो. राग वारंवार येत असेल किंवा अनावर होत असेल तर त्याचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम असतात. आपण रागीट व हट्टी होतो. समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होत जाते. मेंदूमधील जो काही विकासाचा कप्पा आहे, त्या कप्प्यामध्ये रागाची भावना जर जास्त वाढली तर त्या कप्प्याचा अधिक विकास होऊन तुम्ही रागीट वृत्तीचे होण्यासाठी कारणीभूत ठराल.
रागाच्या भरामध्ये आपण इतरांचे मन दुखावतो, आपल्याकडे डोकेदुखी, निद्रानाथ, निरुत्साह असे काही परिणाम सामोरे जावं लागते. भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील प्रसंगाचे जे चांगले आहे त्यावर तुम्ही राईटची खून करा आणि जे वाईट आहे तुम्हाला करावेसे वाटत नाही त्यावर चूक अशी खून करा. रमेशने सुरेशला त्याच्याबद्दल अमितने काहीतरी वाईट बोलण्याचे सांगितले, परंतु सुरेशने त्याची खात्री करून घेऊन प्रतिक्रिया देण्याचे ठरवले. म्हणजेच दोघांमध्ये जो काही समंजसपणा आहे इथं दाखवला जातोय त्याने समंजसपणाने विचारपूर्वक प्रक्रिया करण्याची घडवली आहे, म्हणून ही घटना योग्य आहे. छाया आणि मीना यांच्यामध्ये सारखीच प्रगती करणारे आहेत. शिक्षकांनी छायाच्या निबंधाचे खूप कौतुक केले. मीनाला खूप राग आला आणि रागाच्या भरामध्ये तिने छायाशी बोलायचे नाही असे तिने ठरवलेले. दोन्हीही विद्यार्थी हुशार असल्यामुळे दोन्हीची योग्य चांगल्या प्रकारचे अभ्यासू वृत्ती असल्यामुळं राग जरी आलाय तरी पण शिक्षकाने तिची स्तुती केली असेल तर तसे वागणे, छायाशी बोलायचे नाही असे करणे अयोग्य मानले जाईल. दिनेशने मनोजच्या दप्तरातील पेन व पेन्सिल काढून लपून ठेवली व नंतर दिनेशने मनोजची माफी मागितली व पुन्हा तसे न करण्याचे आश्वासन दिले. म्हणजे एक प्रकारचा त्याने मित्रपणा, सलोखा आणि समंजसपणा दाखवल्यामुळं हे विधानसुद्धा बरोबर आहे. सुनीताला आईबरोबर बाजारात जायचे होते, परंतु काही कारणामुळे सुनीताच्या आईला लवकर बाजारात जावे लागले. ती आईवर रागावली, परंतु तिने प्रथम आईला लवकर जाण्याचे कारण विचारले. ते तिला पटले, मग तिचा राग निवळला. हे देखील बरोबर आहे. आपल्यातील उणिवा सुद्धा असतात, त्या उणिवाची जाणीव कशी केल्या जाते. आपले अक्षर सुंदर आहे, आपल्याला गणित छान समजते, विज्ञानाच्या अभ्यासामध्ये आपण जास्त रमतो, कविता खूप आवडते असे आपण आणि आपल्या मित्रमैत्रिणी म्हणतात. याचा अर्थ आपल्याला आवडीनिवडी व क्षमताही वेगवेगळ्या असतात. आपल्याला आपापल्या क्षमता जशा हळूहळू समजायला लागतात तशा आपल्याला काय येत नाही हेही आपल्याला समजायला लागते. एखाद्या विषयामध्ये, कलेमध्ये, खेळामध्ये अधिक तरबेज असतो तर दुसऱ्या एखाद्या बाबतीमध्ये तेवढी गती नसते. आपल्या क्षमतेनुसार आपल्यातील उणीवही माहीत असल्या पाहिजे, म्हणून प्रयत्न करून उणीवावर मात करता येते. एखादी गोष्ट येत नाही म्हणून त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये. आपण प्रयत्न केल्याच्या नंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला यायलाही लागते. स्वभावसुद्धा बदलता येतो. आपल्यापैकी कोणाचा स्वभाव पूर्णतः चांगला नसतो किंवा वाईटही नसतो. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे आपल्यामधील जी काही जाणीव आहे, उणीव आहे ती दूर करण्यासाठी एकमेकांची मदत करावी लागते. आपल्यातील चांगल्या क्षमतेबद्दल बोलावे, तसेच उणीवाबद्दलही चर्चा केली तर त्याचे फायदे देखील आपल्याला होत असते आणि आपण ते विचारपूर्वक कार्य करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहनसुद्धा दिले पाहिजे. आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मैत्रिणीच्या घोळक्यामध्ये नेहा सर्वात जास्त बोलत असे. इतर मैत्रिणींना बोलण्याच्या संधी मिळत नसल्यामुळं मैत्रीला तिला टाळू लागल्या. हे नेहमी नेहाच्या लक्षात आले. तिने प्रथम काही दिवस बोलण्यावर संयम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. जास्त बोलत असेल तर मला थांबवा असे तिनं आपणहून मैत्रिणींना सांगितले. हळूहळू नेहा इतरांचे बोलणे ऐकून घेऊ लागली व तिने आपला अति बडबडा स्वभाव बदलला. वागण्यामधून, मैत्रीमधून, सहवासामधून आपल्याला फार काही गोष्टी शिकता येतात, बदलता येतात. शाळेत जातो असे सांगून शाळेत न जाता मनोज मैदानावर खेळत बसतो, हे योग्य आहे की अयोग्य आहे? शाळेत जातो सांगून मैदानावर खेळणे हे अयोग्य आहे, कारण आपण शाळेत जाण्यासाठी निघलेलो आहे. शाळेत गेल्याच्या नंतर अभ्यासावर आपल्याला अभ्यासाचा आनंद घेता येईल म्हणून आपण जे काम हाती धरले तेच पूर्ण करायला हवे. एखाद्याकडून आणलेली कोणतीही वस्तू वेळेत परत न करण्याची सवय असलेल्या तुमच्या मित्र मैत्रिणीचे तुम्ही काय कराल? जर का समजा वेळेवर आपल्याला एखाद्याने वस्तू दिली आहे तर ती वस्तू आपण वेळेवर परत करणे हा एक आपला स्वभाव आहे आणि आपण ती परतही करायला हवी. आपल्या स्वभावातील आपल्याला व इतराला खटकणारे पैलू प्रयत्नपूर्वक बदलता येतात. ते बदलण्यासाठी वेळेच प्रयत्न केले पाहिजे.
आणि आवश्यकही आहे. अन्यथा त्यातून आपल्याला व्यक्तिमत्वामधील उणिवासुद्धा जाणीव व्हायला लागते. म्हणजेच आपल्याला या पाठामधून भावना व्यक्त केल्या पाहिजेत. भावना व्यक्त केल्याने ते समोरच्याला समजतात. आपले विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घातला पाहिजे. मेळ घातल्याने त्या दुसऱ्याबद्दल आपल्याला काय वाटते त्याच्या सुखामध्ये आपण सामील झाले पाहिजे, त्याच्या दुःखामध्ये आपण सुद्धा सामील झाले पाहिजे. आपल्याला जो राग येतोय त्या रागावर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. आपण जर का त्याला अनावर नाही केले तर आपल्यातील क्षमतावर उणिवांची जाणीव असली पाहिजे. आपल्या स्वभावातील उणिवा बदलण्याचा प्रयत्न करता येतो आणि आपण त्या बदलायला देखील हव्या आहेत. जर का आपण त्या बदलल्या नाही तर त्याचे देखील आपल्याला वेगळे परिणाम होण्यास सुरुवात होऊ शकते.